एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमचा पण दिवस खूप छान जावो आजचा। आणि आज मी वर्क फ्रॉम होम घेतलं कारण आज मला जायचं होतं हॉस्पिटलला, माझं रूटीन चेकअप पण होतं। आणि त्यानंतर मला म्हणजे एक माझ्या दीदी आहे, त्यांचे मिस्टर ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, तर त्यांना पण मला टिफिन घेऊन जायचं होतं, त्यामुळे मग मी वर्क फ्रॉम होमच घेतलं। त्यानंतर आता मला म्हणजे त्यांच्यासाठी टिफिन तर न्यायचा आहे। आणि मग मी पहिले मेथीची भाजी बनवली होती, पण त्यांचा कॉल आला की त्यांना म्हणजे मेथी वगैरे, कारण त्यांचं डायलिसिस चालू आहे, त्यांना मेथी वगैरे खाण्या म्हणजे जे लिक्विड मध्ये आपण त्यांना जास्त देऊ शकतो तेच त्यांना खायचं आहे। त्यामुळे मग मी परत त्यांनी सांगितलं की टोमॅटोची भाजी, आणि मग मी परत टोमॅटोची भाजी बनवली। आणि बघूया आता म्हणजे डाळ भात पण बनवला, टोमॅटोची भाजी पण बनवली, त्यांना शिरा पण बनवला, आणि पहिले मेथीची भाजी बनवली, पण आता मीच खाते ती भाजी, कारण माझं पण अजून जेवण झालेलं नाहीये। आणि त्यांच्यासाठी परत आता टोमॅटोची भाजी बनवते। आणि मग बघूया, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ते कुठे आहे ऍडमिट वगैरे ते तुम्हाला पुढे समजेलच, पुढे सांगते। आणि माझे काल जे 2 पार्सल आले होते त्यात मी तर दसरा दिवाळीसाठी थोडीशी पहिले शॉपिंग करून ठेवते, कारण घरी पण जायचं आहे, त्यामुळे पार्सल मला परत भेटणार नाही लवकर। आणि पहिलेच मी सगळं ऑर्डर करून ठेवलं, साड्या पण ऑर्डर केल्याय, त्या आल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचे रिव्ह्यू शेअर करेल। आणि तुम्हाला लिंक पण हवी असेल तर ती पण शेअर करेल, म्हणजे तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि हा मी एक सेट ऑर्डर केलेला आहे, 1 मिनिट। काल मी ओपन करता करता माझ्याकडून त्याचं एक स्टोनच पडलेलं आहे, घालण्याच्या पहिलेच मी त्याचं स्टोन पाडून टाकलं। आणि हे बघू शकता, असा काहीतरी मस्त अशी ज्वेलरी आहे, खूप छान असं। आणि तुम्ही जर तुमच्याकडे अशी गोल्डन कलरची साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये जर साडी असेल, किंवा एकदम प्लेन साडी, कडक मध्ये ऑर्गेन्झा टाइप किंवा कॉटन मध्ये जर साडी असेल आणि त्यावर तुम्ही हे वेअर केलं ना, तर खूप छान दिसेल। आणि त्याचं म्हणजे एकदम वेगळंच काहीतरी लुक तुमचं वाटेल। आणि मग मी गोल्डन कलरची साडी एकदम साऊथ इंडियन मध्ये ऑर्डर केलेली आहे, आणि मी त्यासाठीच मग ही ज्वेलरी ऑर्डर केली। खूप छान अशी म्हणजे क्वालिटी पण खूप छान आली प्राइसच्या मानाने, आणि म्हणजे एकदम मस्त। मला खूप डिलिव्हरी पण खूप लवकर भेटली याची। हे बघू शकता, एकदम मस्त अशी ज्वेलरी आहे, आणि प्राइसच्या याने खूपच छान मला भेटली। गोल्डन साडी आल्यानंतर मी तुम्हाला त्यावरती ही नक्की ट्राय करून दाखवेल ही ज्वेलरी कशी दिसती। आणि हा सेट आलेला आहे, आणि त्यावरती मला हे त्याचे झुमके भेटलेले आहे, इयरिंग्स भेटले आहे, हे बघू शकता। इयरिंग्स पण खूप छान आहे, मस्त इयरिंग्स पण आहे, आणि सेट पण 1 नंबर आहे। तुम्हाला जर हा सेट घ्यायचा असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल। आणि त्यानंतर आणखी पण एक सेट मी ऑर्डर केलेला होता, तो पण दाखवते। हे म्हणजे चॉकर आहे, तुम्ही जर वेस्टर्न किंवा म्हणजे जर पार्टी वेअर साडी असेल तर त्यावरती हे वेअर करू शकता। हे बघा, हे असं चॉकर आहे, ते पण खूप छान एकदम मस्त असं दिसतं। जर तुम्ही पूर्णच तुमचा मेकअप वगैरे असेल, किंवा तुम्ही पूर्ण लुक जेव्हा कंप्लीट कराल तेव्हा हे आणखी पण भारी दिसेल। आत्ताच एवढं छान दिसतंय, तर मेकअप झाल्यानंतर तर किती छान वाटेल, हे बघू शकता। आणि हे पण मला क्वालिटी आणि प्राइसच्या मानाने खूप छान भेटलं। आणि हे त्याच्यावरचे इयरिंग्स आहेत,
इयरिंग्स पण खूप छान आहे आणि थोडेसे ब्रॉड आहे. ब्रॉड असल्यामुळे आणखी आपल्या लुकला एकदम म्हणजे स्टायलिश लुक दिसतो. इयरिंग्स आपले ब्रॉड असल्याने म्हणजे एकदम चेहरा पण छान वाटतो आणि खूप छान असा लुक येतो मस्त. याचं पण हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला दोन्ही पण यांच्या लिंक कमेंट मध्ये टाकेल. आणि बाकी तर मग मी एक कॉर्ड सेट पण ऑर्डर केलेला आहे, त्याचा पण मी रिव्ह्यू तुम्हाला देते. हा कॉर्ड सेट मी ऑर्डर केलेला आहे आणि हा पण याचं पण फॅब्रिक खूप छान आहे. तुम्हाला जर लाईट वेट पाहिजे असेल किंवा तुम्ही एकदम असे हार्ड टी शर्ट किंवा एकदम हेवी टी शर्ट घालून जर तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल नसेल वाटत तर तुम्ही हा कॉर्ड सेट नक्की घ्या. खूप छान आहे आणि प्राइसच्या मानाने याचं फॅब्रिक पण खूप छान आलं आणि एकदम असं सॉफ्ट पण आहे. आणि मी तर माझ्यासाठी एस साईज म्हणजे ऑर्डर केलेली आहे. तुमच्या साईजनुसार तुम्ही ते ऑर्डर करू शकता. आणि हे बघा मी त्यात ब्ल्यू पण कलर आहे आणि हा रेड कलर आहे. मला तर म्हणजे ब्ल्यू कलर होतं ऑलरेडी, त्यामुळे मग मी रेड घेतला आणि खूप छान असं हे बघा खूप छान असं वाटत आहे. आणि त्यावरती ही पॅन्ट आहे. पॅन्टचं पण फॅब्रिक खूप छान आहे आणि प्राइसच्या मानाने म्हणजे मला तर वाटलं नव्हतं एवढा छान येईन. रिटर्न करण्याचीच वेळ येईन पण खूप छान मला भेटलं. मी तुम्हाला ट्राय करून दाखवते की हा कॉर्ड सेट कसा दिसतो आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की कसा दिसतोय, काय दिसतोय. बघू शकता तो जास्त असं डार्क पण कलर वाटत नाही आणि एकदम म्हणजे असा वेगळा काही रेड वाटत नाही. खूप छान असा कलर वाटतो आणि मला तर खूप हा ड्रेस आवडला. मी तर याला काही रिटर्न करतच नसते आता. आणि एकदम छान मस्त असं मला ड्रेस भेटलेला आहे. आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की मला सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. सगळा स्वयंपाक झाला आणि टिफिन पण मी पॅक केले आणि पटकन अशी रेडी झाले आणि वाजले होते 4:30 आणि आम्हाला जायला पण खूप वेळ लागणार होता कारण आम्हाला इथून जायचं होतं 21 किलोमीटर आणि संध्याकाळची वेळ होती आणि ट्रॅफिक पण लागणार होती त्या एरियामध्ये, हे आम्हाला माहीतच होतं. आणि आम्हाला इथून जायचं होतं कोथरूडला, त्यामुळे आम्हाला वेळ पण लागणार होता. आणि बाणेर साईडला मग खूपच ट्रॅफिक असते, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. 4:30च्या दरम्यान निघालो आणि अर्धा एक तास तर पकडूनच चालायचं तेवढं तर लागणारच होता. आणि खूप छान असं वातावरण होतं. बरं झालं आज पाऊस नव्हता, नाहीतर पाऊस असता तर आम्हाला जाताच आलं नसतं. मग आम्हाला कॅबने किंवा ऑटोने जावं लागलं असतं. पण मग मस्त असं बाईकवरती गेलो आणि ट्रॅफिक पण नव्हती लागली, थोडीफार होती पण नॉर्मल असं जास्त तर काही ट्रॅफिक पण नव्हती, त्यामुळे लवकर निघालो. त्यांच्यासाठी मी टिफिन पण पॅक करून घेतला. आता तिथे जाऊन म्हणजे दाखवते तुम्हाला. त्यांना शिफ्ट पण करायचं आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे आम्हाला तिथे 2-3 तास थांबावं लागेल कारण त्या दीदी एकट्याच आहे आणि त्यांच्या हेल्पला मग आम्ही थोडंसं थांबून मग नंतर रिटर्न येणार होतो. आणि हे बघू शकतो एवढं भारी इकडं वातावरण होतं. मी तर ह्या एरियात पहिल्यांदाच आले होते कारण माझा जॉब इकडं हिंजवडीमध्ये आहे आणि इकडे येण्याचं तर काही म्हणजे प्रश्नच पडत नाही, त्यामुळे मी फर्स्ट टाइम इकडे आले. पण म्हणजे हा एरिया मला खूप आवडला आणि वाकड सारखाच हा एरिया थोडा मला असं एक्सपेन्सिव्ह वाटतो कारण म्हणजे इथलं लाईफस्टाईल वगैरे पण खूप मला असं जरा वेगळी वाटते. आणि फायनली आम्ही हॉस्पिटलला पोचलो आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तर मी जास्त शूट केलं नाही कारण हॉस्पिटलमध्ये म्हणजे मला शूटच करावं असं वाटत नव्हतं कारण खूप असं बोर झालं. मला भीती पण वाटत होती असे पेशंट वगैरे बघून, त्यामुळं मी थोड्याफार क्लिप ॲड केल्या आहेत. आणि आम्ही गेलो होतो मग हॉस्पिटलला आणि पुढे त्यांना शिफ्टिंग वगैरे करून मग आम्ही परत रिटर्न निघालो. त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं म्हणजे येताच आम्हाला बाणेरच्या थोडंसं पुढे निघाल्यानंतर ही डोंगराच्या असं एकदम वरती असं ही देवी दिसली. मग आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचंच होतं. मग त्यानंतर म्हणजे कोणत्या पण देवीचं दर्शन झालं तर चांगलंच आहे. ह्याच देवीला गेलं पाहिजे, त्याच देवीला गेलं पाहिजे असं करून काही नाही, प्रत्येक देवी ही सारखीच असते. मग आम्ही थांबलो, थोडासा वेळ झाला होता पण म्हटलं आता आज देवीचं दर्शन घेऊनच
म्हणूनच जाऊया. खूप छान असं दर्शन झालं. इतकी छान, इतकं प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर. असं म्हणजे का असं वाटतं मंदिरात गेल्यानंतर खूप असं मन एकदम प्रसन्न होतं, असं का आहे हेच मला समजत नाही. आणि तिथे प्रसाद पण भेटला आणि आरती पण चालू होती, ती आरती पण केली आम्ही. त्यानंतर प्रसाद पण दिला, तिथल्या गुरूंनी तो प्रसाद पण घेतला. आणि सगळ्या देवांचे असे खूप छान छान देव होते. तिथे घट पण बसवलेला होता, मग घटाचं पण दर्शन घेतलं. आणि सगळे मग म्हणजेच सगळंच आज दर्शन झालं. आज खूप मनापासून इच्छा होती की एखाद्या तरी म्हणजे माझं तर मन होतं चतुर्शृंगीला जायचं, पण म्हणजे आम्हाला वेळच भेटला नाही. इकडं हॉस्पिटलमध्ये खूप वेळ गेला आम्हाला. आणि त्यानंतर मग आणि म्हणजे आम्ही रोडने जात असताना हे आम्हाला मंदिर दिसलं आणि आज देवीचं दर्शन होणारच होतं. त्यामुळे मग आम्ही देवीचं खूप छान असं दर्शन घेतलं. आणि तिथे गर्दी पण नव्हती, काहीच नव्हतं. आणि एकदम मस्त असं डोंगरात वसलेलं हे मंदिर होतं. श्री जांभळजाई मंदिर हे होतं. तुम्ही पण बाणेर साईडला कधी आला तर ह्या मंदिरात नक्की या आणि दर्शन घ्या. आणि खूप वेळ झाला होता आम्हाला जाताना, थोडीफार ट्रॅफिक लागणार होती. आणि मग आता बघूया किती ट्रॅफिक वगैरे लागते. आणि आता तर जेवण आम्हाला बाहेरच करावं लागणार होतं, कारण संध्याकाळ म्हणजे 8-8:30 तर वाजलेच होते. त्यामुळे बघूया आता जसं ॲडजस्ट होईल तसं करूयात. देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. त्यात आम्हाला मारुती सुझुकीचं एक शोरूम दिसलं आणि त्या शोरूममध्ये म्हणजे आम्हाला फ्रॉन्स बघायची होती. आणि त्यानंतर आता परत एक लॉन्च झाली आहे व्हिक्टोरियस, ती पण तिथे होती. मग म्हटलं चला दोन्ही पण बघून घेऊया, कोणती म्हणजे ॲज कम्पेअर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो बघूया. त्यामुळे मग आम्ही त्या शोरूमला गेलो. आणि आज आम्हाला एवढे म्हणजे वेगवेगळं हे सुचत होतं की बस म्हणजे पहिले त्या देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर शोरूमला टाईम खूप झालेला होता. पण मग म्हटलं आता आलोच तर मग ते पण बघून घेऊया. आल्यानंतर ही बघितली तर फ्रॉन्सकडे बघण्याचं पण इच्छा होत नव्हती. आणि हे शोरूम होतं अरेनाचं. आणि आपली फ्रॉन्स म्हणजे ती नेक्झाची आहे, त्यामुळे ती इथे अवेलेबलच नव्हती. त्या नेक्झाचं शोरूम पलीकडे होतं. मग म्हटलं आता आलो आहे तर व्हिक्टोरियस बघूया. इतकी स्पेशियस गाडी आहे आणि एक नंबर. यात म्हणजे हे बेस्ट मॉडेल होतं. आणि यात तर म्हणजे 5 तर आरामशीर बसू शकतात, 5 मेंबर तर होतातच. आणि पाठीमागे याची डिक्की खूप म्हणजे अशी मोठी आहे, तर यात सुद्धा खूप सामान आपलं बसू शकतं. आणि यात म्हणजे 2 असं छोटे मुले किंवा एखादं कोणाला ॲडजस्ट करायचं असेल तर ते सहज बसू शकतं. आणि इथं मग त्यांनी आम्हाला कलर पॅलेट दाखवले की हे बेस मॉडेलमध्ये आहे, हे टॉप मॉडेलमध्ये आहे. आणि खूप मला तर असं म्हणजे तिथून निघावंसंच वाटत नव्हतं, पण मग निघालो. त्यानंतर खूप वेळ झाला, त्यामुळे आता जेवण तर घरी जाऊन बनवणं शक्य नव्हतं माझ्याच्याने. मग इथं देसी ढाब्यालाच थांबलो. हे हॉटेल तर हा म्हणजे हॉटेल नाही, हा तर ढाबा आहे. हा ढाबा तुम्हाला माहीतच असेल, जे हिंजवडीमध्ये राहतात त्यांना हा माहीतच असेल. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ढाबा माहीत असेल तर. आणि जर हिंजवडीमध्ये राहत असाल किंवा म्हणजे कधी येत असाल तर नक्की येते या. खूप छान टेस्ट पण आहे आणि क्वांटिटी पण खूप म्हणजे भेटते आणि एक नंबर. मग आम्ही मस्त जेवण केलं, पनीरची भाजी, रोटी वगैरे घेऊन. आणि मग खूप भूक लागली होती, कारण म्हणजे आम्ही सकाळी जेवलेलो होतो, तर डायरेक्ट मग संध्याकाळ झालेली होती. मध्ये नाश्ता वगैरे काहीच नव्हतं झाला, त्यामुळे मस्त असं जेवण केलं. आणि इथली लस्सी पण एकदा ट्राय करा, खूप छान आहे, मस्त ड्रायफ्रुट्स वगैरे. आणि शेवटी म्हणजे हे नाही झालं तर जेवण
पण झाल्यासारखंच वाटत नाही. हे तर म्हणजे मॅन्डेटरीच आहे. मग मी मस्त सोप खाल्ली. त्यानंतर खूप छान असे गणपती बाप्पा होते. आजचा दिवस एकदम मस्त गेला. खूप फिरलो, खूप एन्जॉय केला आणि असा होता आजचा दिवस. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा. चलो बाय.